नमस्कार. माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कुठे अडकलेत याच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये स्वागत आहे. मे 2026 उजाडलाय, पण अजूनही अनेकांच्या खात्यात प्रलंबित हप्ते जमा झालेले नाहीत. तर आज आपण याच मागची नेमकी तांत्रिक आणि प्रशासकीय कारणं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सध्या लाखो लाभार्थ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अजून का आले नाहीत, बरोबर ना? तर याचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही, कारण यामागे डेटाची पडताळणी आणि सरकारी बजेटमधले काही मोठे बदल अशी दोन मुख्य कारणं दडलेली आहेत. चला तर मग सगळ्यात आधी या थकीत हप्त्यांची आजची नेमकी सद्यस्थिती काय आहे त्याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. आता बघा, मुख्य चर्चा जरी मार्च आणि एप्रिल महिन्यांबद्दल होत असली तरी खरी परिस्थिती थोडी वेगळी आहे. असे अनेक पात्र अर्जदार आहेत ज्यांना सुरुवातीच्या काही तांत्रिक कारणांमुळे चक्क जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे सुद्धा अजून मिळालेले नाहीयेत. म्हणजे प्रशासनासमोर फक्त या 2 चालू महिन्यांचं नाही तर मागचा सगळा बॅकलॉग क्लिअर करण्याचं मोठं आव्हान आहे. आणि याच विलंबाचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे KYC, म्हणजेच KYC पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणी. इथली आकडेवारी खरंच थक्क करणारी आहे. राज्यामध्ये तब्बल 1,80,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांची KYC एकदम अचूक आणि पूर्ण झालीय. पण दुसरीकडे विचार करा, जवळपास 57 लाख लाभार्थी अजूनही असे आहेत ज्यांच्या KYCमध्ये काही ना काही चुका आहेत किंवा दुरुस्ती बाकी आहे. 57 लाख हा आकडा खूप मोठा आहे आणि याच प्रचंड डेटाबेसमुळे प्रक्रियेला साहजिकच थोडा वेळ लागतोय. पण फक्त KYC हेच एकमेव कारण नाही बरं का. दुसरा मोठा अडथळा आहे तो प्रशासकीय पातळीवरचा. तो म्हणजे लेखाशीर्ष म्हणजेच अकाउंट हेड्समध्ये झालेला एक मोठा तांत्रिक बदल. आता हे लेखाशीर्षक नक्की काय भानगड आहे? तर अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे सरकारचं असं एक विशिष्ट बजेटचं खातं असतं ज्यातून या योजनेचे पैसे काढले जातात आणि लाभार्थ्यांपर्यंत पोचवले जातात. सोप्या भाषेत हा सरकारी तिजोरीतला एक कप्पा आहे असं समजा. मग इथे नेमकी अडचण काय आली? तर 1 एप्रिलच्या आधी या योजनेचा सगळा निधी एकाच ठिकाणाहून म्हणजे समाज कल्याण विभागाच्या एकाच खात्यातून वितरित होत होता. पण 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं आणि सरकारने बजेटचे नियम बदलले. आता हा निधी आदिवासी, समाज कल्याण आणि सर्वसाधारण अशा 3 वेगवेगळ्या खात्यांमधून म्हणजेच लेखाशीर्षांमधून विभागून दिला जाणार आहे. आणि नेमकी इथेच खरी प्रशासकीय कोंडी झाली आहे. कारण मार्च महिन्याचे पैसे जुन्या पद्धतीनुसार जुन्या खात्यातून द्यावे लागतायत आणि एप्रिलचे पैसे नवीन नियमानुसार त्या नवीन 3 खात्यांमधून द्यावे लागतायत. या 2 वेगवेगळ्या सिस्टीम एकाच वेळी मॅच करण्याच्या प्रक्रियेतच हा सगळा तांत्रिक गोंधळ उडाला आणि त्यामुळेच पेमेंट प्रोसेस थांबली. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याची आपण सगळे वाट पाहत आहोत, हे सगळे अडकलेले पैसे नक्कीच जमा कधी होणार? तर महिला व बालविकास विभागाने यावर एक स्पष्ट वेळापत्रक दिले. सध्या मे महिन्याची सुरुवात आहे आणि 10 मेपर्यंत हे जे KYCचं अडकलेलं काम आहे ना, ते पूर्ण करण्याचं प्रशासनाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर म्हणजे 10 मे ते 15 मे या 5 दिवसांच्या काळात या सर्व प्रलंबित हप्त्यांचं वितरण खूप वेगाने केलं जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या कालावधीत खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. आणि यात चांगली गोष्ट अशी आहे की हे वितरण अगदी सर्वसमावेशक असणार आहे. म्हणजे यात फक्त मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळतील असं नाही, तर ज्या लोकांचे सुरुवातीला म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पैसे अडकले होते आणि ज्यांनी नुकतीच आपली KYC दुरुस्त केली आहे त्यांनाही त्यांचे मागचे सगळे थकीत हप्ते याच दरम्यान एकदम मिळून जातील. म्हणजे सगळ्यांचाच मार्ग मोकळा होणार आहे. आता हे सुरुवातीचे सगळे तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळे दूर होत आहेत हे नक्कीच चांगलं आहे. पण जाता जाता एक महत्त्वाचा विचार मनात येतोच. ही जी नवीन 3 खात्यांची बजेट सिस्टीम आणली आहे त्यामुळे इथून पुढे तरी हे हप्ते कोणत्याही विलंबाविना दर महिन्याला अगदी वेळेवर मिळतील का? तुम्हाला काय वाटतं? हे पाहणं नक्कीच खूप रंजक ठरेल. या संपूर्ण प्रक्रियेच्या आजच्या सविस्तर विश्लेषणामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया.